गेला. शुभे शुभे येणार बाबू, चाल ना मग. आरतीचा वखत होऊन जाईल ना, चाल ना. काही अनाउन्स नाही केलं रे आज? टाइम आहे का? आलो आलो आलो. हा, मी एवढे पुस्तक दप्तरात टाकू दे. हो हो, आरामशीर कर. अभ्यास करू राहिला का? कर. मी म्हटलं बसेलच आहेस का? कर रे बाबू, कर. अभ्यास करू राहिला माय. कर बापा कर. काही तर दिवस नाही निघत की शुभ्या काही अभ्यास करीन म्हणून. बाईचा झाला का अभ्यास? मी पोरगी लय अभ्यास करते बाई, आणि हे पोरग तर काही कामाचं नाही माय. शुभ्या आई अशी म्हणतो तशी म्हणतो, एवढा अभ्यास करतो मी. 4 घंटे झाले अभ्यास करून राहिलो मी. बाय सारखंच आहे, एक नंबरचा खोटारडं. 4 मिनिटं नाही झालं बसलो. मा पोराला तर दोघे मायले की इकून खातात हे. काय हो शुभे, आता तर आला रे गाव गुरून. आता तर हेदळून राहिला लेकराई संग दुकानाच्या पुढे बसेल होता. सांगतो मायले आला नाही, पुस्तक उघडलं नाही तो मायना बद्दल. 4 घंटे झाले मी अभ्यास करून राहिलो. खोट्या आवाजी आज नाही, काल केलता मी 4 घंटे. आज आता करतो ना. हो, तू होतीच बसेल, माझ्या ध्यानच नव्हतं. तुला झालं का अंग तोंड धुणं? चालणार आरतीले का? आहे आज आरतीला आपल्या तुम्ही माय सकून पासून लय कळी ठेवली, काय टोवून राहिली काय नैवेद्य केला काही ना? आजी आज आपल्या घरचे मोदक आहेत ना लाग्या, नंतर ते आपण आरतीला चाललो. मा बाबाला हार सांगितला आईनं इकत मस्त मोठ्या मोठ्या फुलायचा गणपतीसाठी. चालना आज आपल्या घरची आरती, म्हणजे आपल्या हातची आरती आहे ना. माझ्या आईन बाबा मिळून आरती करून राहिले ना, चालणं म्हणून तर आईनं मोदक केले. माय बाई मग आरती आहे तर का मोदक खाली करू लागतात? असं 2-4 केले असतील, बरं केले. एखादा आपल्या देवाजवळ ठेवजो म्हणा, एक तुळशीजवळ ठेवजो, आणि एखादा गणपती जोडण्या झालं. बाकीच्या गावाला काल वाटत बस लागते. आपच आणते रे शांती. तिच्या पोरानं केली ना वर्गणी जमा. वर्गणीवाले मंडळावाले आणते, ते ना आणू नाही का परत आरतीच्या नंतर वाटेले. आपण देवापुरता घे म्हणा का मायले. अपुरा घे बरं हे मोदकाचं ताट. हो दे. आई लय केले ना मोदक, लय केले ना. सगळ्याला पुरले पाहिजेत. मी मला वर्गातली पट्टी बी आणली बोलवून तिकडल्या वाड्यातली. आई तुला माहित नाही का, तो गजा त्याच्या घरी काही गणपती नाही बसला, तर तो काल आलता ना. तर मग गंगू काकून उलचेकच मोदक केले, तर त्याला भेटलाच नाही. तर मी त्याला आज बोलावून आणलं. त्याला म्हटलं चल आज मा घरचे मोदक आहे, मग लय मोठे करते. आई त्याला बंदा एक भेटीन ना, दे जो आई त्याला. त्याच्या घरी गणपतीच नाही आई. देजो सगळ्याला एक पुरते. मग काय आता देवाचा प्रसाद आहे बाबू, द्या देजो. माय बाय केवढं तेल लागलो अशी नो याला कोळई भर. मग पोराचा का जीव घ्यायचा विचार आहे का तुला? एकही मोदक केला तर तो देव पावते, आणि गंजभर केला तरी पावते. का समजा गावाला वाटेल केले का? काय होय माय बाई, आता देवाच्या मोदक आले ते लिही काही आहे का? मोदक काही खायला केले नाहीत, देवाच्या आरतीलाच केले. आज आरती आहे ना आपल्या हातची, मग मोदक वाटसान ना का? कोणती माय बाई एवढे मोठे याचे केले, दूध घोटू साधे कणकीचे गेले बाई, आणि तळले गुळ खोबऱ्या घालून त्याच्यात. घे रे शुभे, तर ती ताट आहे ते घे. चल हे रे, तर काय जेसाठी नावच ठेवता येतात. खाले सारा गठ्ठ्या पाहिजे. उलसं काही देवासाठी केलं गे बोललो तो आजीच्या जीवार येते. घे तर ताट. चला म्हटलं आरतीले. हो आई लय मोठे आहेत ना. रे घेणं ताट चाललं कड्यानं. तर बाबा आलेच नाहीत का अजून? काका हार विनून राहिले का स्वतः? एक आणा म्हटलं एकच तर. आलो हार आणला ना, पेड्याचा डबा आणला एक. असं का? बरं केलं. मी म्हणतच होती सकोर पेढे आणा, पण मी म्हणलं तुम्ही अजून म्हणसा. आता हारही सांगतो, पेढेही सांगतो, मोदक करायचे होती एक तर मले. जाऊ द्या, बरं झालं. चला बरं मग लवकर. शुभे घे ना देतात. माय बाई सांग, सारा गावात सकोर मला सांगलं असतं. सारा गावात हिंडली असती मी, फुलं आणले असते, घरी हार केला असता. दीपनाचा एक होर आहे हो बाई खरं ना माय. इकोचा हार केवढा झाला असेल, कैलासा तो किती महाग असेल. हो मा जाऊ दे, देवासाठी आणला तो काय मागण सस्ता हो. असं कोण तिच्या झालं नाही ना. ती एक उशिरा उठली तर फुलं नाही सापडली, मग ती मोदक करणं हे करणं. जाऊ दे, चल आरती चाललं. बरं आहे रे बापा कैलासा. तो बाप असताना होती तो 3 वाजता उठून दिलं मुलीन फुलं जमा करायला लावले असते. हार करायचा असेल तर उठण कर. असा इक्कचा नसता केला. असे थय नाचणारे नवरे माय बाई आम्ही नाही पाहिले बाई काही. कमाल आहे माय बाई. सांगती उजागर तोंडाचा. उशिरा उठली तिला फुलं नाहीत भेटले का? राती का निंदेली गेली काय? तू बायकोचा बैल तिनं सांगलं नाही तर चालला आणायला. काय हे बुडी ना काही सवय, फक्त तमाशा करणं येते. शिव्या उचलतं का ती आरती? चालतं काय आधीच करता आरती? चल ते कल्ली कुठे गेली? तिथं गेली, मगच गेली. माय बाई अजून एक ताट भरला का मोदकाचं? म्हटलं गाव बंगच आहे की काय? बरं केलं. तिकडे गावातल्या लोकांना अंजरे बोलावून तर मायनं मोदक तितके केले. कमाल आहे माय बाई, कमाल आहे. मा देवाच्या आरतीला चाललो का? फालतू लावता आता. तिने काय खायला गेले का मोदक? आणि आरतीला तर ते सारे लोक जमा होता. तेल देशन नाही का? काल पाहिलं नाही का मोदकाची? मग निपूर आली तीन मागून साखरा वाटा हे वाटा काही असते का? एक दिवस करून राहिलो, त्याच्यात काय आहे? मग चल बरं आरतीला. चल सांगता चला, मी चालली आता. उशीर होऊन राहिला. आपल्या हाची आरती आहे तर ते जसं लवकर गेलं तर काही आपला फरक नाही पडत. ज्याला याचं चिंता नाही, या नशीन याच राहू द्या. शुभ्या तू आई चिंता ये, नाही तर राहू दे राय घरीच. द्यावा तो हार. चालली मी.
हो हो जाय जाय तू जाय, तुला तर माहित वाटतेस ना मी आली नाही पाहिजे, तुला तर माहित सरमच लागते. पाय रे पाय कैलासा, पाय तुझी बायको काय म्हणते, ज्याला याचं त्याने या, ज्याला नशीन याचं त्यानं काय येऊ. पाय न स्पष्टच म्हण म्हणा, स्पष्ट म्हण म्हणा, येऊ नको म्हणून तू. मला काय 70 आलं येतही नाही मी. जाय आता काही काम आहे का बडबड करायचं? तू मुकडा करा ना, तू आणला ना हार जाय 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 बसता जाऊन. चालू मा बडबड नका करू पोकटी. सकाळी सकाळी चांगलं वातावरण आहे, काय तुम्ही लावता? आता मी काय म्हटलं का नाही, एवढंच म्हटलं चला चला. आता काही काम आहे का, एवढ्याचे मोदक आहे तेवढंच हार आहे तेवढं कुठं धंदे. आपण काही म्हटलं की भलं तुमच्या आईला कंजूशी सुटते, नाही तसं पण चालते. अरे सोला ना बा, तुम्ही कोई बी भांडणच करता बा. जाऊ दे तिकडे, मी चाललो. मी लेकराला बोलावून आणलो, मीच घरी असलो तो. आई मी मोदकाचं ताट पुढे घेऊन चाललो. दे वाटून जाय, दे वाटून पहिलेच. मात मेलीचं कोणी ऐकतच नाही ना माई बाई. या घरात तर फक्त मी भारी झाली, ज्याले त्याले डाळा बी तरी तर काय कोणाला तरच नाही. मला एका कोपऱ्यात बसतो, पाहतो कैलाचा, पाहिलं तू बायको कशी टचटच बोलली चालली गेली. तिचं मनातच आहे ना, तिला वाटते मी आलीच नाही पाहिजे. मा कायचं काही काय लावतो. चाल ना आरतीला चाललो आपण. चल तिचं काय घेणं आलं. चल कैलाचा काही खरं नाही रे, मला पाहतो देखता तुझी बायकोची टचटच बोलते, मागं किती बोलत अशी. मी मुकाट्यानं ऐकतो रे बापा. काय करतो तुझ्यासाठी, मला कळते ना. तो आजीवाले लय घोर आहे रे बापा. काय करतो अशी भांडकुदळ बाई आता घरात घुसली. नशीबच फुटका आपलं. मी तर फक्त त्या भगवंताले म्हणतो उचल उचल बापा, आता काय दाखवू नको. लय बोलते रे, लय बोलते मले. पाय पाय शुभ्या तुझी आजी कशी कान भरते तो बापाचे. पाय आई जाऊ दे ना. चालतं का तू जा बा तिकडे. तुम्ही नेहमी तसंच करता बा. चाललो मी, चालू कल्ले. चल बरं चाल बा, आरती करून येऊ आपण, मग बोलत बसू. चल तू शिरून आलाय का, आपल्या आजची आरती आहे. चल चल बाप्पा, आता तू म्हणतो म्हणून येतो, नाही येतच नव्हती मी. लय हलकट पाहिजे तुझी बायको मला, तिला सरमच लागते ना माई. अरे तू त्याला देऊन दे कॉन्ट्रॅक्ट. मी सांगतो आमच्या गावातले मस्त बांधलं त्यानं. काहीच प्रश्न घेणं नाही, तुला फिरूनही पाहायला लागत नाही. तू सांग फक्त, त्याला बजेट सांग याचा. तो पद्धतशीर आहे ना, मस्त आहे ना. असं हो ना, म्हणजे ते मिस्त्री सगळं सांगते. तू समजा सामान आणून द्यायला लागेल का मग आपल्याला, कसं काय? हो सामान आणून देतो बस. नाही तर सामान नशी नाही तर पुरेपूर ठोकत फेका त्याला देऊन दे. तर तो त्याचाही तो करते सबन. मग काय तर त्याची घ्यायचा नाही सबन द्यायचा होता. त्या स्पीडचा आहे ना तो, मिस्त्री आहे, लगी स्टाईलवाली लाईनवाली सबन त्याच्या ओळखीतलेच आहेत ना. मी फुल नाही बांधली का बदल, मी त्याला दिलं. कुठे बसतो आपण, कुठं आणतो मिटन, कुठे आणतो कुठे. मी नाही बांधले लागलो, त्याला देऊन दिलं. अरे काही टेन्शन नाही आपल्याला, काही फिरून नाही पाहिलं काही नाही. मस्त पण लोकही चांगले आहेत. त्याला माणूस पण आपल्या घरी माणसं लोक लय चांगले पाठवले. हो त्याला सांगितलं होतं पाय बा आपल्या घरी राहता येत नाही म्हटलं. तुला त्याला माहिती आहे माणूस ड्युटीवर जाते. त्याला म्हटलं पाय माणसं आपल्या घरी चांगलेच पाठव, टाइम लागला चालते म्हटलं. माणसं म्हटलं पद्धतशीर आले पाहिजे. ऐकलं त्यानं पद्धतशीर आहे पाय, काहीच बोर नाही. बिचारी इज्जत काम करत चालले जात. हो तसा माणूस चांगला आहे ना, आपल्या ओळखीतलाच आहे. हो ना हो ना, तसं काय आपलं काय सार्वजनिक काम आहे. तर ती त्या शाळेच्या बाजून ठरलं जसं काढा म्हणून हाल. पण आपला बजेटच आहे बा, आपण 1 लाख लोकच काढणार आहोत. तर त्याच्यात मग आता चालू आहे जसं की बा कसं कसं होईल. आता कसं गावकऱ्याचे जरा विचार घ्यायला लागते ना. जरी आपण ठरवलं बांधू बा, तर ते जसं आता चालू आहे की मग कधी मग कोणी म्हणे की एखादं संडास बाथरूम काढा एकत्र, तसं ते कंबाईन तसं चालू आहे. कोणी म्हणे नळाची फिटिंग करून घ्या म्हणजे मग सोय होऊन जाते. पण हे पाय आपला मॅप पोस्ट सांगितलं, मॅपला आपला बजेट तेवढाच आहे. जेवढं वर्गणी दिली त्याच्या उपर मी 1 रुपया बी देणार नाही. जर वाटलं कोणाला तर द्या. आता गावातल्या सरपंच द्यायला नाही पाहिजे का, पण ते काय हात खिसा करतात, ते कामं करतात काय असं. म्हणजे तू मग काय म्हणता गणपती कसं काय भागवलं तुम्ही मग? नाही तू समजा म्हणतो की इकडे मग त्या पैसे तिकडे दुसरी वर्गणी दिली का तशी? नाही 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 नाही, ते मग आईनं कबूल केलं ना रे. या बाया काही बी कबूल करत राहता. नातू झाला तर 1,01,000 वर्गणी दिली बा. मग वाटलं तर मग दिली तर ते भंडारे उडून काय करता, काही नाही. लेकरं कसे आणत होती लाऊडस्पीकर आणा, बँड वाजवान, गुलाल उडवान, मंडप टाकान, पंक्ता द्या, ढमको करा. म्हटलं ते तर तसंही देतोच म्हटलं आपण. दर साल आमची पंक्त असतेच, म्हणजे सार्वजनिक बरं मंडळातर्फे. म्हटलं या पैशाचं म्हटलं गावासाठी काहीतरी दुसरं काही असं चांगलं करू. तर मग सगळ्याचं मत झालं जसं की बाई खाल काढा. म्हणजे मग काही गावात कार्यक्रम असो, कोणाचा लग्न कार्य असो, काही असो, पाण्या पावसाचा कार्यक्रम असला की त्यात मग शॉर्टकट मध्ये होऊन जाते. असं ठरलं ते. असं नाही नाही बरं झालं ना, नाही चांगलं झालं ना, फार चांगलं. ते काय रे ते पंक्ता देणं नाही करणं, ते काय आमच्या गावातले काय 10 दिवस 2 टाइम पंक्ता देतात. हे बाय काय फरक पडते सांग. सगळ्याच्या घरी टाउन टू माहिती चांगले मस्त आलिशान जसे लग्न कार्य जातात तसं जेवायला येतात लोक, खातात घरी जातात. काय फरक काय पडला त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे ना. मग काय काही ना काही कामात येते ना. वर्गणी दिली तर ते काही कामात येते ना. आता पंक्त दिली, ज्याला भूक आहे त्याला जेवण दिलं होतं त्याला काहीतरी वाटीन तरी, ते देवाले पावीन तरी. हे संड घरूनही खातात आणि पंक्तीची वाट पाहतात. हे काय याचं मन तृप्त होते रे. येईल आज गुलाबजामुन भेटली की सकाळी मोतीचूरची वाट पाहतात. यायचं मन कुठे तृप्त होणार आहे काय? बरं देणाऱ्याला देशील तर कुठे जातो शोधायला, असं आहे ना. आता कुकडे जातो त्याच्यामध्ये मग द्या बाबा भंडारे. नाही म्हटलं होतं पण आमच्या गावात काही मिळलं नाही. एकाच खटर एका पायात नाही. बोललं चल गाव आहे आमचं. मला जा काही नांदल्या पुरत नाही. मी तसं काही मंडळाला घेऊन राहत नसतो. मी नादेच नाही त्याच्या. जला आपलं 2 टाइम हात जोडले जाय तिकडे. आपलं घरीच असते गणपती, लेकरा बाकराची पंगत देते आणि जाय तिकडे. तर हे त्याला लय चांगलं काम केलं, मस्त आहे. तू त्याला सांगून दे काही टेन्शन नाही. तू मी सांगतो तुला, मी आपण लावलं त्याला येतो तो. अरे काही चहा शरबत काही. आई चहा करतो. हो किती का? 3 कप कर. सध्याला 2 कप कर, मग 1 मागून करतो. ते आलेच नाही ते भाऊ. बरं बरं. अरे बाबा नमस्कार काका, ओळखलं का?
ओळखलं तर नाही गड्या. कोण आहे गावचे पाहुणे म्हणा? अरे बाबा हा सिद्धार्थ आहे ना, मागच्या वारी लग्नात नव्हता आला आपल्या तुषारच्या लग्नात. तुम्ही पाहिलं, ओळख लक्षात नसेल तुमच्या. सोबतच असतो आम्ही. असं का? असं असं त्या पाहिलं असेल राजू, पण काही ध्यानात नाही आलं. बसा बसा. काय म्हणता बाकी मजेत सर? लेकरं गिकर एक पोरग नाही पोरगी आहे ना? हो. अरे लेक फार चांगलं फार. बसा येतो मी. बसा ना काका. नाही 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 बसा बसा. मी आताच वावरातून आलो, हात पाय घेत पाहिजे होतो. म्हटलं बाबा ते हॉलचं कॉन्ट्रॅक्ट द्यायला याच्या ओळखीतलं एक भाऊ आहे, त्याला बोलावलं तर त्याच्यासोबत बोलून घेतो. बरे आले तुम्ही घरी. हा ये जा मग जसं मग म्हणजे कसं बोल ठरलेलं बरं आहे सगळं नाही. बरं बरं कर ना आता हिशोबानं कर ना. हो ते पहिले सगळं बोलून घेतो, काय कसं राहते, काय बरंच न घेते, कसं घेते, काय घेते, का उधळ घेतात. हा नाही तर मग झाल्यावर फालतूचा वाद नाही पाहिजे. हो हो हो. ओय टाकू पाणी, अंग धुतो. बरं चहा ठेवला, चहा घेता का? नाही नाही त्या नाही घेत मी. अंग धुतो पहिले. सारं ते पाणी दांड निघालता होतो, पाईपच निघालता. तू सकाराम काही सांगत नाही लेख, निराश करते. तुम्हीच घेतलं त्याला डोक्यावर, आता काय सांगता? म्हणून अर्ध निम्म काम तुम्हालाच करायला लावते तो. आणि तो काय करते काय सांगा? पुरी मजुरी घेते का परी? तुम्हाला भाऊ भाऊ काका काका गप्पा सांगते आणि तुम्हाला तर वाटते लय साजरा. अंग धुवायला पण टाक ना बा, गरज आहे त्याले. आता काय चांगला माणूस आहे, असा इमानदार गडी भेटते का तुले? लोक काम करणारे भेटतील पण इमानदार भेटतात काय? तर पण भरोशावर टाकलं तर इकडचं तिकडे जात नाही ना काही, ते नाहीच पाहत. असं कथा काय कामाचं इकडे तिकडे चालतेच आहे. बाकी बाकी कसं काय? बाकी तर चांगला आगळ्या. गणपती आला हो आला, आमचा गणपती बाप्पा आला. आज काय करतात काय माहित नवीन. मी विचारून घेतो ना शांताईले. मोठी आई व पट्ट्या इकडे रे. हो माई रामी आहे ना, याला विचारतो ना काय करतात काय सांगा बाई. मला तर बोला होती नाहीत. इकडे रे काय म्हणतो गंगू आई? आरामशीर बोल जरसा, अळलावू नको. नळल्याले भल्ले छिद्र आहेत रे. मी काय म्हटलं का रे, आज काय करून राहिले नवीन गणपतीचं? का रे काल एवढी मोठी लागे डब्बा पार्टी केली गणपती जोड, बया मला बोलावलं नाही. मला काय माहित, मला नाही माहित बा कोणाला बोलावलं कोणाला नाही. मला सांगितलं होतं मा आईनं. काल तर आम्हाला सुट्टी होती ना, तर मा आईनं सांगितलं होतं. तर मग आम्ही सगळेजण गेलो, लय मज्जा आली. तू कोण नव्हती आली मोठी आई? निधी तर होती. हो त्या दिमाग पुचट्टीले काय चक्कोल आहे बिनडोक्षेची. सुटली आहे एक नंबरची, सुटल्या भोकाची. मायसारखी झाली, दुसरं काय हाय? मासारखं पाणीदारपणा तर काहीच नाही त्या काट्टीच्या अंगात. चालली लुचाट लोकांच्या घरी खायले. कांडली घरी आल्यावर माहिती वळणच नाही ना, मायचं वळण पाहिजे ना. लेकराले मायचं वळणच नाही, मायलेच वळण नाही तर लेकराले काही लावीन. पण आजी निधीनं काहीच नव्हतं केलं, तिनं मस्ती नाही केली काही. ती शहाण्यासारखी जेवली. आम्ही सगळेजण जेवलो ना, आम्ही डब्बा पार्टी केली ना, सगळे ना आपापल्या घरून डबे आणले होते. मग आम्ही तर ती गोपाळकाला केला. म्हणजे एकामेकाला दिलं, कोणाच्या घरचं काय कोणाच्या घरचं काय. लय न्यारो लय मोठ्या भाज्या झालत्या. 4-5 भाज्या होत्या. लागे पोळी, लागे शांता आजीनं पराठे आणले होते करून, हिरव्या मिरचीचा ठेचा. लय मजा आली, लय धकलं. पण निधीनं काहीच नव्हतं केलं. मग तिला कोण मारलं तुम्ही? काय करावं लागते तुमच्यात खायले? तुमचं काम नव्हतं का मला बोलावणं? एवढं मंडळाचा अध्यक्ष मी, मला बोलावलं नाही काही नाही. मांग लागे गणपती जोड जाऊ पाटा काय करता? चालले मोठे मला बोलावलं नाही, मनातील घेऊन गेले. आजी त्या आलती की आम्ही संग खेळून राहतो ना, मग ते होती तर मग ते जेवीनच ना. ते काय आपल्या याच्यात कोणी नवीन थोडी होतं. मग सगळ्यांना तिला जेवायला दिलं, म्हणजे आम्ही सगळेच सोबतच जेवलो ना. निधीनं काहीच नव्हतं केलं, तुम्ही तिला मारायला नव्हतं पाहिजे. झाला सोमळ्या सूत्राचं मायासारखंच आहे चरचर बोलेली. चलवा द्या काट्या, आज काय करून राहिले तुम्ही लोक? मी काऊन सांगू? मला ते एवढे बोलले तुम्ही, मला काट्या म्हटलं ना. आता नाही सांगत, जा चाललो मी. ओ माय भलं दिमाग चोट्टाय उपट्ट. बाबू रामा अति नको कल्ला करू. ती शांती ना अंदरून तिचे कान तर सशाचेच आहेत. चाल जसा पुढे चाल. तू काय चॉकलेट खाते का? तू चॉकलेट? नाही बा मी नाही खात, मी ट्युशनला चाललो.
लय गुणाचं बाई लेकरू. खरं व महाराजा, किती सोना किती शहाणा बाई पोरग. ट्युशनला चालला बाबू? बरं बरं. का रे बाबू, मग तुम्ही ट्युशनहून आले की गणपतीजवळ काय करून राहिले? काही गेम आहे? काही अजून काही करून राहिले का? काल कशी तुम्ही डब्बा पार्टी केली, मजा आली की नाही? आज काय करून राहिले रे बाबू? त्या पोट्ट्याला विचारून घेतो ना, म्हणजे अंदरून सगळं मला माहित होते. मग मी बी जातो. कॉल बाई, मी 12 वाजता जेवून घेतलं आणि ये 1 वाजता जाऊन गणपतीजवळ डब्बा पार्टी केली. मला जसा आवाज दिला नाही, काही नाही, मला एकलीलाच टाकलं. आज तर मी त्याच्या मधात जाऊन बसतो. कशा एकलीला टाकतील तर पाहतो, आणि कसा काय कार्यक्रम करतात तर मला सोडून ते बी पाहतो. रामा, तुला आई काय करून राहिली आज? माझी आई घरीच आहे. तू काय करून राहिला इकडे? काय आलता तू? मी काय आलतो? अरे हो, काय भुललोस. तू बोलत बसली मोठी आई आणि मी यादच भुललो. मला शांता आईली विचारायचं आहे ना की आज काय कार्यक्रम आहे ते. मग मी ट्युशनहून मग आलो की मग सरकाशीदा मी गणपती जवळच येतो, म्हणून मी विचारायला चाललो. चल ना, चल आपण दोघे जण विचारू. चल चल ये, आपण शांता आईली विचारू. शांताई, हसो मी काय लिहू रे तिच्या घरी? मला काय कळलं खेट? मी नाही तिच्या ओलांडत पायरी काही. अव मोठी आई, काय होते? शांताईच्या घरी चाललो आपण, लोकांच्या घरी थोडी चाललो. चाल ना, विचारू ना. श्याम काय करून राहिला ती पाहू. श्यामची पप्पी घेतली ना की श्याम मस्त गुटकून हसते. मला लय आवडते तो. तुला माहित नाही का मोठी आई, दिनू दादा ना श्यामचा मला फोटोही काढला. मी श्यामले मांडीवर घेतलं होतं ना परवाच्या दिवशीच्या, त्याच्या परवाच्या आंदिल्ल्या दिवशी. हो, मी त्याला मांडीवर घेतलं होतं ना, तर दिनू दादानं आमचा दोघांचा फोटो काढला. तुला दाखवतो. चालणं माहिती तिकडे. मला काय करायला लागते? मी काय लिहू तिच्या घरात? हे बाय, इकडे जाऊ नको तिकडे. चल, ऐकीन इकडे ना. चॉकलेट देऊ का तुले? मागून लोय मोठा डब्बा भरेला चॉकलेटचा. बापा, निधीचे खेळणे किती मोठे आहेत. येत जाऊ ना निधी सोबत खेळायले. नाही बा, तू बोलता आम्हाला. जाऊ दे, तू नाही येत नको येऊ. मी चाललो बा. मला शांताईला विचारायला लागते आज काय कार्यक्रम आहे. मला ट्युशनने जायला लागते. उशीर झाला तर माझी ट्युशन टीचर ओरडते ना. मग मी चाललो. शांताई, श्याम काय करून राहिला? पण डुकऱ्या तोंडाचं भरलं ना, लाईक कट्टा आहे व. जसं सांगत नाही, मायसारखंच आहे आतल्या गाठीतलं. मायनं सांगितलं शीन सांगू नको म्हणून. यायला काही माहित नाही वाटते. तर तिकडे भंटल लेकरू कुठे नाही दिला गो मी. जाऊ दे तिकडे. आता जसं कोणाला पाहू, सरी तिच्या लेकरायला माहित होशी न. हो, ते शुभ्याला धरा लागेल. शुभ्याला माहित असते समज. शुभ्याला विचारतो का हाय असतं. काल बाई एवढी डबा पार्टी केली, मला बया बोलावलं ना मा उस. म्या बी नेलो असतं. मा घरी काल पनीरची भाजी होती म्हणलं. कोई पाहिली अशीन का येईन पनीरची भाजी. आता लग्ना कार्यात्री यायले कोण बोलावते गरीब आयले. आणि गरीबाच्या लग्नात असतेच काय दाय पोंगा आणि वांग्याची भाजी. फार ते पातोडीची भाजी. कायच पाहिलं येईन. काल पनीरची भाजी खायच्या नशीब होतं म्हटलं. पण असते ना, देवाला द्यायले पदर नाही घ्यायले. मला बोलावलं असतं. मागरता गंजभर पनीरची भाजी नेऊन यायले खाऊ घातली असती मी. पण काय याच्या नशीबीच नव्हती. जाऊ दे तिकडे. माघारी दर दुसऱ्या दिवशी पनीरची भाजी असते. आम्हाला असं आलून गोबीन वांगी ते तर अजिबात आवडत नाही. आणि ते वळ्या शेवळ्या ते काय होई, ते कैनाच्या वळ्या, मुंगाची दाण, उडदाची दाण, बेसन, ते तर माय मी डोळ्यापुढे धरत नाही. मला आवडतच नाही. मला हॉटेलच्याच भाज्या पाहिजेत. हा, पनीरच्या भाजीशिवाय तर माझी भूकच होत नाही. या लोकांना दाखवली असते जराशी. पण मी सलवा देईन मला बोलावलं नाही ना. यायला वाटते की गंगीली एकटा पाळाव. गंगी एकटी पडते नाही. मी तिच्या मंदात जाऊन बसतो. चाल बाई, पहिले आता सरी तिच्या पोराला विचारतो. त्याला माहित अशी. बबड्याला तर सबन माहित असेल, पण त्याला विचारायला पुरते का? ते तर बल्ल मायचं फित्तू आहे. जाऊन सांगीन मायले गंगू आजी विचारायला आली ती म्हणून मोठी करते मला. भलं चोपड्या तोंडाचे आहेत हे. शांतीचे लेकरी शांती सारखेच आहेत चोपडे. आपण तर किती काही बोकरा तरी येतातच मोठी आई करत. जातो बाई आता सरी तिच्या घरी विचारतो. यायचा काय प्लॅन आहे ते मला माहितच पडला पाहिजे ना. एवढा बाई अध्यक्ष झाली मी, पण उलसा कोणी मान देत नाही मला.